ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अस्मिता ही प्रतापला म्हणते, डॅड आता तुमचा मान दाखवा बरं, तुम्ही काय लिहिलंय त्या पाटीवर, माझ्या मम्माच्या आवडीचा रंग कोणता आहे ते दाखवा बरं. प्रताप आता पाटीवर लगेचच त्या रंगाचे नाव लिहितो आणि सर्वांना दाखवत म्हणतो, हे पहा पिवळा रंग कल्पनाला खूप आवडतो. आता सगळ्यांनाच खूप आनंद होतो की प्रतापला माहीत आहे की कल्पनाला नेमका कोणता रंग आवडतो. तेव्हा आता सगळेजण खुश होतात. कल्पनाला तेवढाच आनंद झालेला असतो. तेव्हा अस्मिता विचारते, मम्मा अगं उत्तर बरोबर आहे का? तेव्हा आता कल्पना म्हणते, हो अगदी बरोबर. तेव्हा प्रताप म्हणतो, हो मला माहीत होतं की कल्पनाच्या आवडीचा रंग पिवळा आहे. तेव्हा विमल आता पॉइंट्स लिहायला असते कल्पना आणि प्रतापच्या समोर एक एक पॉइंट्स ती लिहिते. प्रताप आता आनंदानेच म्हणतो की मी माझ्या बायकोच्या बाबतीतली एकही गोष्ट कधीही चुकू शकत नाही. उगीचच का मी एवढे वर्ष तिच्या बरोबर संसार केलाय. तेव्हा अर्जुन आता मम्मा डॅडाकडे बघतच राहतो आणि म्हणतो, या दोघांना किती समजते एकमेकांबद्दल. आणि मग तो सायलीकडेही पाहतो, कारण सायलीबद्दल तर त्याला अजून काही माहीत नसतं. त्यावेळी अस्मिता म्हणते, मम्मा आता तू उत्तर दाखव बघू. मग आता माझ्या नव्याचा आवडता रंग आहे निळा, असं म्हणून पाठीवर लिहिलेल ते अक्षर ती दाखवते. तेव्हा प्रताप म्हणतो, करेक्ट, अगदी करेक्ट. तेव्हा अस्मिता टाळ्या वाजवते आणि म्हणते, करेक्ट, क्या बात है. त्यावेळी सायली, आता तू दाखव काय नाव लिहिलंय, असं अस्मिता म्हणते. मग सायली आता अर्जुनकडे अगदी लाजूनच बघते आणि लाल रंग यांना खूप आवडतो असं म्हणून ते पाठीवर काढलेलं ते ती नाव दाखवते. तेव्हा आता अर्जुन अगदी नकळतपणे तिच्याकडे पाहतच राहतो, कारण अर्जुनचा आवडता रंग बरोबर तिने ओळखलेला असतो. मग विमल लगेचच सायलीला पॉइंटच देते. प्रताप म्हणतो, हे उत्तर बरोबर आहे हे सांगण्याची कुणाला गरजच नाहीये, अगदी माझ्या अर्जुनची सुद्धा नाही, कारण हे ना सायलीने अगदी पूर्ण घरालाच दाखवून दिले. तेव्हा सगळेजण तिच्यावर हसत असतात, तर सायली खूपच गोड लाजते. तेव्हा प्रताप विचारतो, काय रे अर्जुन, आठवतंय का एकदा तुला आवडतं म्हणून सायलीने सगळ्या गोष्टी अगदी लाल रंगाच्या बनवल्या होत्या. मग आता तो हसतो आणि त्याला सगळं आठवत होत की जेव्हा मी माझ्या रूममध्ये गेलो तेव्हा कपबर्ड लाल, त्याचबरोबर ब्लँकेट सुद्धा लाल, हा कप सुद्धा लाल, हे वास सुद्धा लाल, पडदे सुद्धा अगदी लाल लाल होते. याच बरोबर सायलीने छान अशी लाल रंगाची साडी सुद्धा नेसली होती. तेव्हा सायली आता म्हणते, अहो तुम्हाला इथे सगळं लाल दिसते, कारण हे सगळं लालच आहे इथे. तेव्हा अर्जुनच अगदी शॉक होतो. तर दुसरीकडे जेवणाच्या वेळी सुद्धा आता सायलीने सगळ्या लाल रंगाचेच पदार्थ बनवलेले असतात, कारण बिठाचे डोसे तिने बनवलेले होते. त्याचबरोबर टोमॅटोचा सॉस बनवला होता आणि रेड सॉस पास्ता सुद्धा, त्याचबरोबर लाल कलिंगडाचा ज्यूस सुद्धा. मग आता सायलीला खूपच लाजल्यासारखं होतं आणि मग ती अर्जुनकडे पाहून आपला चेहरा लपवत असते. तेव्हा प्रताप म्हणतो, अगदी रूम मधल्या पडद्यापासून ते जेवणापर्यंत सगळं नुसतं लाल लाल करून टाकलं होतं सायलीने. तेव्हा आता सगळेजण सायलीवर हसत असतात. तेव्हा अस्मिता म्हणते, नव्यावरच प्रेम दाखवण्याची ही भलतीच पद्धत आहे बुवा, पण तुला सांगू का, माझा भाऊ सुद्धा काही कमी नाहीये. अरे अर्जुन, तू सुद्धा दाखव रे आता काय लिहिलं आहेस तू, आणि तुझंही बायकोवर किती प्रेम आहे ते. तेव्हा प्रताप म्हणतो, अरे दाखव ना दाखव. मग अर्जुनने पाठीवर आता वेगळंच काहीतरी लिहिलेलं असतं. त्याला माहीत नसतं की सायलीच्या आवडीचा रंग कोणता आहे. तो आता जरा दाखवण्यासाठी घाबरतच असतो. तर घरातील इतर सर्वजण फोर्स करत असतात, अरे अर्जुन दाखव की प्लीज, तू नक्की काय लिहिलेस त्याच्यावरती. तेव्हा खरंच तो खूपच गोंधळलेला असतो. तेव्हा तो लगेचच आता ब्लंक पाटी दाखवतो. त्यामुळे सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. सगळेजण त्याच्याकडे बघतच राहतात. तेव्हा कल्पना विचारते, काय रे अर्जुन, तुझी पाटी कोरीच का. तेव्हा प्रताप सुद्धा म्हणतो, अरे अर्जुन काय आहे हे, अरे रे तुझ्या बायकोला कुठला रंग आवडतो हे सुद्धा तुला धड माहीत नाही. त्यावेळी अर्जुन म्हणतो, नाही माहीत. मग सायली हसते आणि म्हणते, बाबा अहो तसा कधी
विषयच नाही, निघाला ना. त्यामुळे त्यांना माहीत नसेल. पण काही हरकत नाही, हा तेव्हास. मिता म्हणते ठीक आहे, आता पहिला प्रश्न. देवाला पण अर्जुन दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर तुला द्यावं लागेल. हा तेव्हा तो ठीक आहे, असं म्हणतो. मग आता विमल म्हणते, अरे हे काय सरांना वहिनींना आणि सायले ताईंना एक मार्क आणि अर्जुन दादा तुम्हाला 0 मार्क. त्यानंतर अस्मिता म्हणते, चला आता माझा पुढचा प्रश्न हा आहे की तुमच्या पार्टनरला कोणत्या गोष्टीची भीती वाटते. आणि तुमची वेळ सुरू होती आता. मग आता सगळेजण आपापल्या पार्टनरला नेमकी कोणत्या गोष्टीची भीती वाटते हे पाठीवर लिहू लागतात. तेव्हा आता अस्मिता काही वेळाने टिक टिक असं करते आणि तुमची वेळ संपल्याच सांगते. सर्वजण हात मागे घेतात आणि हसतात. त्याचवेळी आता अस्मिता सांगते की आता सर्वात कमी मार्क्स म्हणजे ज्याला 0 मार्क्स मिळाले होते त्यापासून आपण सुरुवात करूयात की नक्की त्यांनी काय उत्तर लिहिलं. मग आता अर्जुन दाखव रे तुझं उत्तर, असं आता लगेचच अस्मिता म्हणते. तेव्हा आता तो लगेचच पाठीवर लिहिलेलं दाखवतो की फास्ट चालवणाऱ्या गाडीची भीती सायलीला खूप वाटते. मग आता अर्जुन ते वाचून दाखवतो आणि करेक्ट ना असं सायलीला विचारतो. ती म्हणते हो करेक्ट. मग सगळेजण टाळ्या वाजवतात. तेव्हा विमल अर्जुनला आता 1 मार्क्स देते. त्यानंतर सायली, आता तू दाखव. अस्मिता म्हणते सायली आता पाठीवर ते लिहिलेलं दाखवते आणि म्हणते की कशाचीच भीती यांना वाटत नाही, फक्त आपल्या माणसांना गमावण्याची भीती वाटते. अर्जुन म्हणतो एकदम करेक्ट. तेव्हा सगळ्यांनाच खूप आनंद होतो की सायलीने अगदी उत्तर बरोबर दिलीये. त्यामुळे सर्वजण सायलीसाठी खास करून टाळ्या वाजवतात आणि विमल देखील सायलीच्या पुढे अजून 1 गुण देते आणि खुश होते. त्यानंतर रश्मिता म्हणते, मम्मा आता तू दाखव ब्र डॅडला कशाची भीती वाटते. मग आता तिने पाठीवर लिहिलेलं असतं की डायबिटीज. तेव्हा प्रताप म्हणतो हो खरं आहे, हा मला डायबिटीसची खूप भीती वाटते. तर आता डॅड तुम्ही, असं अस्मिता म्हणते. त्यावर त्याने आता पाठीवर झुरळ असं लिहिलेलं असतं की कल्पनाला झुरळाची भीती वाटते. सर्वजण कल्पनाकडे हसतात. तर आता ती म्हणते, अहो हाय काही पण काय लिहिताय, मी आत्ताच सांगते, हा मला झुरळांची अजिबात भीती वाटत नाही. तेव्हा आता प्रताप म्हणतो नाही, हा तू चिटिंग करतीयस, हा कल्पना अंपायर आता ही खोट बोलतीय हा, असं प्रताप म्हणतो. मग अस्मिता म्हणते की या अंपायरला ना सगळं माहीत आहे. एकदा कपाटात झुरळ होतं तेव्हा हा बदक कसा नाचायला लागला होता. तेव्हा कल्पना हसते आणि डोक्यालाच हात लावते. तेव्हा अस्मिता म्हणते, या शूर अंपायरने ते झुरळ पळवून लावलं होतं. तेव्हा कल्पनाचा आता नाईलाज होतो आणि ती हसूनच म्हणते, बरं आता मी मान्य करते की मला झुरळाची भीती वाटते आणि तुमचं हे सुद्धा उत्तर बरोबरच आहे. हा असं म्हणून ती आता प्रतापकडे बघते. तेव्हा विमल लगेचच आता नावांपुढे 1 मार्क्स मांडते. त्याचवेळी आता सर्वांना ती सांगते, चला अरे वाह, या फेरीमध्ये सर्वांना ना 1 मार्क्स मिळाला आहे. त्यानंतर अस्मिता विचारते, आता पुढचा प्रश्न विचारू, पण काय विचारू हेच तेच कळत नाहीये. मग आता त्यानंतर तिसरा प्रश्न विचारायचा असतो. अस्मिता जरा विचार करत असते. वेळीच ती आता तिसरा प्रश्न विचारते की आपल्या पार्टनरची अगदी जगात आवडीची जागा कोणती आहे. तेव्हा सर्वजण आता विचार करू लागता, आपापल्या पार्टनरची अशी जगात आवडीची कोणती जागा असू शकते. तेव्हा अर्जुन आणि प्रताप मात्र विचार करू लागतात. तर कल्पना त्याचबरोबर सायली या दोघीही पाठीवर लिहू लागतात. मग आता अस्मिता म्हणते, चला उत्तर दाखवा मम्मा, तू दाखव बरं अगोदर. तेव्हा कल्पना लगेचच पाटीवर लिहिलेलं ते दाखवते की यांना माथेरान खूप आवडतं. तेव्हा प्रताप आश्चर्याने तिच्याकडे बघतो आणि विचारतो, अरे वा, हे बरं तुझ्या लक्षात राहिलं कल्पना. तेव्हा कल्पना म्हणते, हो राहणारच ना, कारण लग्नानंतर आपण फिरायला पहिल्यांदा माथेरानलाच गेलो होतो. की तेव्हा सगळेजण आता त्या दोघांवर हसतात. त्यावेळी अस्मिता म्हणते, म्हणजे माथेरान नाही पण हनीमून बरोबर लक्षात राहिलाय हा मम्मा. तेव्हा अस्मिता असं प्रताप थोड चिडून म्हणतो आणि पुन्हा
तेव्हा अस्मिता काय चाललंय, काय बोलतीस तू असं कल्पना म्हणते. तेव्हा कल्पना म्हणते चला आता तुम्ही तुमचं उत्तर दाखवा बरं. प्रताप म्हणतो हिच्या आवडीची जागा म्हणजे नागपूर. मग कल्पना म्हणते काय हो, तुमचं एकदम साफ चूक आहे. तेव्हा सगळेजण प्रतापवर आता हसू लागतात. तेव्हा प्रताप म्हणतो अगो काय कल्पना, अगं हे बघ आता 2 वर्षांपूर्वी जेव्हा मी तुला नागपूरला घेऊन गेलो होतो तेव्हा तूच तिथे म्हटलं होतं की नाही नागपूर ही तुझ्या आवडीची जागा आहे म्हणून. तेव्हा कल्पना म्हणते हो आपण 2 वर्षांपूर्वी नागपूरला गेलो होतो, पण पुरुषांना हेच तर कळत नाही ना की बायकांच्या आवडी या बदलत असतात. अहो म्हणजे मला नागपूर तसं आवडतं पण आता ना मला सर्वात जास्त महाबळेश्वर आवडतं. तेव्हा सगळेजण आता हसतात आणि प्रतापकडे बघतात. तेव्हा प्रताप म्हणतो अरे बापरे, म्हणजे तापमानात एवढा फरक्स. मिता म्हणते डॅड तुम्ही मम्माच्या आवडीबद्दल अजिबात अपडेटेड नाही आहात हा, त्यामुळे आता तुम्हाला ना 0 मार्क्स. तेव्हा प्रताप समोर लगेचच आता विमल ही 0 मार्क्स मांडते. त्यानंतर अस्मिता आता सायलीला विचारते काय अर्जुनच्या आवडती जागा आता कोणती आहे ते सांग. तेव्हा सायली आता लगेचच पाठीवर लिहिलेलं दाखवते. तिने त्यावर ऑफिस असं लिहिलेलं असतं. तेव्हा सगळेजण तिच्याकडे बघत राहतात. तर सर्वांना समजतं तुमच्या आवडीची जागा ही ऑफिसच आहे. मग आता सायलीला 1 मार्क्स मिळतो. खरं पण आता अर्जुनची बारी असते. अर्जुनला अस्मिता म्हणते दाखव तू काय लिहिलंस सायलीच्या आवडीची जागा कोणती आहे. तेव्हा अर्जुनने पाठीवर घर असं लिहिलेलं असतं. तर आता अर्जुन म्हणतो की तिला घर जास्त आवडतं, मला माहिती आहे ना. तेव्हा सायली म्हणते हो मला आवडतं सर्वात जास्त घर आणि कोणत्याही स्त्रीला आपलं घर हे प्रियच असतं. अर्जुन म्हणतो बघा बघा माझं उत्तर ना बरोबर आहे. सायली म्हणते कुठल्याही झाडाखालची थंडगार सावली मला प्रचंड आवडते. मग आता अर्जुनचा चेहराच पडतो. मग आता अस्मिता म्हणते घ्या पण आता अर्जुनला ना पुन्हा एकदा मोठा भोपळा मिळालाय असं म्हणून ती त्याच्या समोर आता विमलला 0 मार्क्स मांडायला सांगते. अर्जुनचा चेहरा जाता पडतो. मग त्यानंतर कल्पना मनातच विचार करते याला ना मी अर्जुनच्या आवडीची लिस्ट काढायला सांगितली आणि आता यामध्ये हा काय दिवा लावणार आहे ना काय माहीत विचार करत ती डोक्यालाच हात लावते. त्यानंतर पुढचा प्रश्न आता अस्मिता विचारते की तुमच्या पार्टनरला फोल्या वेळात काय करायला आवडतं. मग सायली अर्जुनकडे पाहून गालात हसते. प्रताप देखील आता कल्पनाकडे बघतो. तर अस्मिता टिकटॉक टिकटॉक असं म्हणून त्यांची वेळ सुरू झाली असं सांगते. 30 सेकंदानंतर सगळ्यांची वेळ संपते. तेव्हा अस्मिता म्हणते स्टॉप करा बरं. तेव्हा अर्जुन आता लिहायचं स्टॉप करतो आणि त्याचं आन्सर देखील लिहून झालेलं असतं. मग अस्मिता त्यालाच पहिल्यांदा विचारते की दाखव काय लिहिलंय तू. मग तो म्हणतो कुकिंग. तेव्हा काय सायली हे तरी उत्तर बरोबर आहे का असं प्रताप विचारतो. सायली म्हणते तसं कुकिंग काय ही खावल्या वेळात करायची गोष्ट आहे का सांगा बरं, कारण मला निवांतपणे करायला आवडतात अशा बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे गाणं त्याचबरोबर घरकाम करणं, पण यांना ना खरंच काही माहीत नाहीये. तेव्हा अर्जुनचा चेहराच पडतो आणि मग अस्मिता सायलीकडे बघतच राहते. तेव्हा विमल डोक्याला हात लावते आणि अर्जुन समोर पुन्हा 0 मार्क्स लिहिते. त्यानंतर कल्पना विचारते सायली आता तू दाखव ना काही लिहिलेस. तेव्हा सायली आता म्हणते त्यांना बुद्धिबळ खेळायला खूप आवडतं. तेव्हा अर्जुन अगदी आश्चर्याने सायलीकडे पाहत राहतो, कारण त्याला समजलेलं असतं की सायलीला सगळं काही माझ्याबद्दल माहीत आहे आणि तो सुद्धा म्हणतो करेक्ट आहे, पण मी तुला कधीच नाही सांगितलं की मला चेस खेळायला खूप आवडतं. मग सायली म्हणते अहो तुम्ही एकदा चैतन्य भाऊजी सोबत बोलत होतात ना, तेव्हा मी एकदा ऐकलं आणि तेच लक्षात ठेवलं. तेव्हा विमल सायली समोर आता 1 मार्क्स लिहिते. यावेळी अस्मिता म्हणते मम्मा आता तू दाखव ब्र. तेव्हा कल्पनाने मोबाईलवर गेम खेळायला प्रतापला खूप आवडतं असं पाठीवरती लिहिलेलं असतं. त्यामुळे प्रताप आता डोक्याला हात लावतो. तेव्हा अर्जुन आता विचारतो काय डॅड. तेव्हा आता प्रताप म्हणतो हो बरोबर आहे, मला आवडत मोबाईलवरती गेम खेळायला. तेव्हा अस्मिता म्हणते काय डॅड तुम्ही काय लिहिले दाखवा पाठीवर.
तेव्हा कल्पनाला पुस्तक वाचन खूप आवडतं असं आता प्रताप सांगतो. त्यामुळे आता सगळेजण तिच्याकडे बघत राहतात. उत्तर बरोबर आहे का असं विचारतात. तेव्हा कल्पना म्हणते की हो, फावल्या वेळामध्ये ना मला पुस्तक वाचायला खूप आवडतं. तेव्हा आता प्रताप समोर एक मार्क्स आता विमल लिहिते. त्यानंतर अर्जुनला खूप वाईट वाटतं आणि तो आता मनातच विचार करतो की डॅड आणि मम्मा हे दोघेही एकमेकांना किती छान ओळखतात, किती छान संसार आहे दोघांचा. आणि सायलीला सुद्धा मी काही गोष्टी न सांगून किती काही समजतं मला तिच्याबद्दल तर काहीच माहीत नाहीये. असं कसं बरं, हीच खंत आता त्याच्या मनात असते. त्यानंतर अस्मिता म्हणते चला आता शेवटचा प्रश्न काय विचारू बाबा. तर अस्मिता म्हणते आवडता पदार्थच विचारूयात का. तेव्हा अस्मिता म्हणते हो चालेल चालेल. मग आता आपापल्या पार्टनरचा आवडता पदार्थ कोणता असं अस्मिता सगळ्यांनाच विचारते आणि लिहायला सांगते. मग आता तुमची वेळ सुरू होती आता असं अस्मिता म्हणते आणि सर्वांना पटपट लिहायला सांगते. सगळेजण आता लिहिण्यामध्ये अगदी बिझी असतात. तर अर्जुन विचार करतच आता काहीतरी आपला लिहित असतो आणि पुन्हा एकदा ते असं खोडून टाकत असतो, कारण त्याला खरंच माहीत नसतं की सायलीला नक्की कोणता पदार्थ आवडतो. तर अस्मिता म्हणते की तुमची वेळ संपली आहे आता डॅड मम्मा तुम्ही दाखवा बरं आता. असं म्हणून ते दोघेही आता एकमेकांकडे अशी पाटी करतात. आता प्रतापने कल्पनाला बासुंदी खूप आवडत असते असं लिहिलेलं असतं. बेसनाचे लाडू हे प्रतापला खूप आवडतात असं आता कल्पनाने लिहिलेलं असतं. एकमेकांच्या आवडीनिवडी त्या दोघांनाही छान प्रकारे माहीत असतात. तेव्हा आता दोघांचेही उत्तर बरोबर आल्यामुळे विमल दोघांनाही एक मार्क्स देते. त्यानंतर आता अस्मिता म्हणते सायली दाखव बरं आमच्या अर्जुनला काय काय आवडतं. मग सायलीने अगदी लिस्टच तयार केलेली असते. भेंडीची भाजी, ओलं खोबर घालून तयार केलेली खीर, त्याचबरोबर छोले हे अर्जुनला खूप आवडतात. तेव्हा अर्जुन म्हणतो करेक्ट, अगदी परफेक्ट. हा तेव्हा अस्मिता म्हणते क्या बात आहे, मस्त, हा मस्तच. अग सायली असं म्हणून ती टाळ्या वाजवते. अर्जुन सुद्धा म्हणतो की सायलीने अगदी सगळं बरोबर लिहिलं. मग विमल आनंदानेच सायलीला अजून एक मार्क्स देते. त्यानंतर सायली आता एक्साइट असते की अर्जुनने पाठीवर काय लिहिलं असेल, निदान एवढी आवड तरी माझी माहीत असेल. तेव्हा अर्जुन अरे दाखव ना असं अस्मिता म्हणते. तेव्हा अर्जुनला काय दाखवावं हेच कळत नसतं. प्रताप सुद्धा सारखा म्हणतो अर्जुन दाखव ना काय लिहिलं आहेस. तेव्हा त्याने आता पाटी बलंकट ठेवलेली असते, त्यावर काही लिहिलेलं नसतं. त्यामुळे सायलीचा चेहराच पडतो आणि खरोखर तिला खूप म्हणजे खूप वाईट वाटतं. आणि मग ते सगळं पाहून सगळ्यांनाच अगदी आश्चर्याचा धक्का बसतो. तेथे अगदी सिरियस असं वातावरण झालेलं असतं. मग आता तो म्हणतो खरंच मला माहीत नाही सायलीला कोणता पदार्थ आवडतो. तेव्हा सायली आता त्याच्याकडे पाहून गालात हसते. तर विमल नेहमीप्रमाणे अर्जुनला 0 मार्क्स देते. त्यानंतर अर्जुन आता माफी मागतो आणि म्हणतो खरंच आमचं कधी यावरून असं बोलणंच नाही झालं आणि तिने सांगितलं असेल तर मी अजिबात लक्षात ठेवलं नसेल. तेव्हा प्रताप आणि कल्पना हे दोघेही अर्जुनला म्हणतात अरे काय हे तुला कळतं का. तेव्हा लगेचच अस्मिता म्हणते अर्जुन तू या गेममध्ये ना भोपळा मिळवण्याचा रेकॉर्ड केलास. अरे फक्त एकाच प्रश्नाच तू बरोबर उत्तर दिलस. आणि मग ती लगेचच म्हणते डॅड तुम्ही एका उत्तरामध्ये जरा माती खाल्ल्यामुळे KYP या गेमच्या विजेत्या आहेत. मिसेस सायली सुभेदार आणि मिसेस कल्पना सुभेदार. चला टाळ्या असं म्हणून आता सगळेजण टाळ्या वाजवतात आणि त्या दोघींचेही अभिनंदन करतात. तेव्हा अर्जुनच्या मनात अजूनही तीच खंत असते की सायलीबद्दल मला काही माहीत नाही आणि मी तर उद्या सायली डे अगदी सेलिब्रेट करायला निघालो होतो. आता तिच्यासाठी मी स्पेशल काहीतरी कसं करणार आणि असा कसा नवरा आहे मी. त्यामुळे तो खूपच नाराज होतो. आणि मग त्यानंतर सर्वजण आपापल्या रूममध्ये जातात. तर अर्जुन अजूनही विचारात असतो की सायलीला नक्की काय काय आवडत असेल, पण त्याचं डोकंच आता चालेल असं होतं. त्यामुळे
तो ती नोटबुकच आता ठेवून देतो आणि म्हणतो, काही कळत नाहीये, मला समजतच नाहीये काय आवडत आणि काय नाही. अर्जुन अगदी डोक्याला हात लावून विचार करत असतो, तेव्हा मात्र सायली आता मागे येऊन बसते आणि त्याच्यावर खूप हसं असते. अर्जुन आता तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की काय तू आतमध्ये कधी आलीस आणि मला सांग, तू हसतीयस का माझ्यावर? मग आता सायली म्हणते, कारण माझ्याकडे ना तू हसण्या व्यतिरिक्त काही पर्याय नाही ठेवला रे अर्जुन. तेव्हा अर्जुन तर अजूनच खुश होतो आणि हसून म्हणतो, काय अर्जुन? असं म्हणून तो आता एकदम गंभीर होतो आणि म्हणतो, अरे बापरे, पण ही अशी अरे तुरे का म्हणत असेल? मला हिने माझं बोलणं वगैरे ऐकलं असेल का? तेव्हा लगेचच अर्जुन विचारतो, नक्की काय म्हणायचंय तुला? मग आता सायली म्हणते, मला सांग आता, तुझं माझ्यावर किती प्रेम आहे रे? तेव्हा तो म्हणतो की खूप खूप प्रेम आहे, असं मोजताच येणार नाही एवढं प्रेम आहे. तेव्हा सायली म्हणते, पण मला नाही वाटत असं. तेव्हा तो जरा गडबडूनच विचारतो, का बरं वाटत नाही? आणि असं का म्हणतीयस बरं तू? आणि आता हे प्रूव्ह करण्यासाठी मी कोणतीही परीक्षा द्यायला तयार आहे आणि आतापर्यंत मी अशा बॅच परीक्षा सुद्धा दिल्या आहेत आणि प्रूव्ह सुद्धा केले की तुझ्यावर किती प्रेम आहे ते. हो तर घरच्यांना सुद्धा विचार की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते. मग आता सायली विचारते, पण अर्जुन मी घरातील कुणाची साक्ष का घेऊ सांग बरं? मी तर या घरात राहतच नाही, मी तर तुझ्या मनात राहते ना. आणि कसं आहे ना, तू एक वेळ जगाला फसवू शकतोस परंतु स्वतःला नाही फसवू शकत. तेव्हा अर्जुन म्हणतो, पण मी कुणाला का फसवेन, कारण माझं ना तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. तेव्हा सायली म्हणते, बरोबर, ठीक आहे, प्रेम आहे हे मान्य आहे, पण मला एक गोष्ट सांग. असं म्हणून ती त्याच्याजवळ जाऊन उभी राहते आणि त्याला विचारते, जर तुझं माझ्यावर प्रेम असतं तर तुला माझ्याविषयी सगळं माहीत असतं बरोबर, जसं मला तुझ्याबद्दल माहीत आहे ना, अगदी तसंच. कारण मला झोपेत जरी तुझ्याबद्दल कोणी काही विचारलं ना अर्जुन, तरीही मी अगदी सगळं काही व्यवस्थित सांगू शकते तुझ्याबद्दल. आणि तुझं तर कसं झालं ना, जागेपणी सुद्धा तुला उत्तर देता येत नाहीये. तेव्हा अर्जुनला वाईट वाटतं, पण त्याला आता एक्सप्लेनेशन देणं जरुरी असतं म्हणून तो म्हणतो की तसं आपल्यामध्ये काही बोलणं झालं नाही ना कधी, म्हणून मला उत्तर देता आलं नाही तर तसं माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मग आता सायली म्हणते, तुम्हाला हे महत्वाचं वाटतच नाही? अहो, हा फक्त तुमचाच प्रश्न नाही, तर जगातील सर्व नव्यांचा प्रश्न आहे, पुरुष जातीचा प्रश्न आहे. कारण तुम्ही स्त्रियांना ना कधी महत्वच देत नाही. स्त्रिया मात्र अगदी जीव ओवाळून टाकतात तुमच्यावर आणि तुमच्याबद्दल सगळं काही माहीत करून घेतात. कारण स्त्री ही तुमच्यासाठी खूप काही करत असते, पण तुम्हाला ना त्याची किंमतच नसते. कारण तुम्ही कधी तुमच्या बायकोला विचारता, तुला काय आवडतं, कुठे जायला आवडतं, कुठे फिरायला आवडतं, कसे कपडे आवडतात, कधी विचारता का? तुम्ही सांगा बरं. कारण तुम्ही तर तुमच्याच धुंदीत असता आणि तरीही तू म्हणतोस की तुझं तुझ्या बायकोवर प्रेम आहे. खरंच मला तर ना आता पश्चाताप होतोय आणि मी तुझ्याशी लग्न का केलं नाही याचा खूप पश्चाताप होतोय, असं सायली खूपच चिडून अर्जुनला म्हणते. तेव्हा अर्जुन अगदी रडकुंडीलाच येतो आणि म्हणतो, प्लीज असं बोलू नकोस ना बाई बायको, अगं माझं ना खरंच खूप प्रेम आहे, अगं तुझ्यावर, आय रिअली लव यू यार. असं म्हणून तो पुन्हा प्रेम व्यक्त करतो. तेव्हा सायली म्हणते, तू ना खोट बोलतोस. खोट? तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही, मी अगदी खरं बोलतोय, माझं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर. सायली म्हणते की खोट बोलतोस. मग अर्जुन आता खूपच गोंधळतो, गडबडतो आणि मी खोट बोलत नाहीये असं पुन्हा मोठ्याने म्हणतो. पण समोर आता सायलीच नसते, तिचं दुसरं मन हे अर्जुनला हे सगळं सांगत असतं. तेव्हा ती तेथून अगदी अदृश्य झालेली असते. ते पाहून अर्जुन अगदी शॉकच होतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये दुसऱ्या दिवशी अर्जुनने सायली डे आता साजरा करण्यास ठरवलेलंच असतं. सायली उठल्याबरोबरच जेव्हा तयार होऊन येते ना बाहेर, तेव्हा मात्र अर्जुनने
खूप छान असा फुलांचा बुके तिच्यासाठी टेबलवर ठेवलेला असतो आणि माझ्या आयुष्यातल्या खास व्यक्तीसाठी ही खास फुलं असलं त्यावर लिहिलेलं असतं. आणि मग त्यानंतर ती हॉलमध्ये जाते. विमल पुन्हा एकदा फुलं घेऊन येते आणि आता ही फुलं कोणासाठी असं ती विचारते. तेव्हा प्रताप म्हणतो, ही सगळी फुलं आमच्याकडून खास तुझ्यासाठी सायली. तेव्हा ती विचारते, आज काही खास आहे का? अर्जुन म्हणतो, आज आहे सायली डे. मग आता सायली खुशच होते आणि आपला चेहरा लाजूनच लपवते. त्यानंतर अर्जुन आणि तिची खूप मस्ती सुरू असते. सायली पुढे पळते तर अर्जुन तिच्या पाठीमागे पळत असतो आणि नेमका तो तिचा हातच पकडतो आणि तिला गजरा दाखवतो आणि सायलीच्या केसांमध्ये छान प्रकारे गजरा मारतो. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.